बालशिक्षण क्षेत्रातलं एक ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती रजनीताई दाते. आदर्श शिक्षण मंडळीच्या अभिनव विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजे 1969 सालापासून त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजे 2002 सालापर्यंत प्रवर्तक मुख्याध्यापिका अधीक्षक अशा भूमिका बजावत त्यांनी अभिनवला सुविख्यात बनवलं. आजही त्या कार्यरत आहेत. त्या महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या मानद संचालिका म्हणून 100 दिवसांची शाळा, साखर शाळा, बालनगर अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्यांनी स्वतंत्र 9 आणि सहलेखकांबरोबर 9 अशा 18 पुस्तकांचं लेखनही केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार रजनीताईंना मिळालेत. पण त्यांनी स्वतःसुद्धा पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या बालशिक्षण क्षेत्रातला एक जिता जागता पुरस्कार दिला होता आणि हा जिवंत पुरस्कार म्हणजे मीनाताई चंदावरकर. कारण जेव्हा अभिनव विद्यालयाचं इंग्रजी माध्यमाचं स्कूल सुरू करण्याचा निर्णय झाला तेव्हा मीनाताईंना तिथे बोलवून या शाळेच्या पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही घ्या असं आग्रहाने सांगणाऱ्या रजनीताई दाते याच होत्या. त्यामुळे नवजात अभिनव शाळेचं उमलतं वय आणि त्या काळातलं मीना टीचरचं योगदान याच्या आठवणी रजनीताईंकडून ऐकणं हे अतिशय उद्बोधक ठरेल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सुंदर काळाच्या आठवणी आपल्याला सांगाव्यात. नमस्कार. आज अशा तऱ्हेने मीनाताईंबद्दल बोलण्याचं माझ्यावर प्रसंग आलेला आहे, पुण्यस्मरणाचं. ते जरा थोडंसं जड जाते. आम्ही जेव्हा अभिनव विद्यालयाची मी पहिली शिक्षिका आणि जेव्हा अभिनव विद्यालयाचं इंग्रजी माध्यम सुरू करायचं ठरलं तेव्हा मीनाताईंच्या पालक होत्या आणि साहजिकच त्या डोळ्यासमोर आल्या. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मान्य केलं आणि इंग्रजी माध्यमाकडे त्यांचं आम्ही लाटकर सरांना सांगून, कार्यवाहांना सांगून त्यांची नेमणूक झाली. अतिशय आमच्या मैत्रिणी आम्ही दोघी आणखीन सगळ्या शिक्षकांजवळ मीनाताई या अतिशय, मी म्हणजे कुणीतरी किंवा चंदावरकरांचं नाव अगदी जोरात होतं त्या खरं म्हणजे, पण तरी तिथे काही नाही. मीनाताई येत त्या मीनाताई. त्याने कधीच असं कधी काही दाखवलं नाही, दर्शवलं नाही. नाही नाही नको नको काही नाही, घेते व्यवस्थित, फक्त मला हातकरा नाही ऐकवलं तर. आणि मग नंतर इंग्रजी माध्यम काढण्याचं शाळा सुरू करण्याचं ठरलं. मीनाताई आमच्या पालक होत्या, रोहित आमच्याकडे होता आणि चटकन आमच्या डोळ्यासमोर मीनाताईंचं नाव आलं की मीनाताई आपल्याला हव्यात. पण कुणीतरी म्हणालं की त्या कशा येतील, त्यांचं इतकं हे आहे ते, विचारून तर बघते, बघूया काय ते. आणि त्यांना विचारल्यानंतर त्या अगदी खुश झाल्या की हो मला नक्कीच आवडेल शिक्षणाच्या ह्याच्यात येणं, तर मी नक्की येईन. आणि नंतर मीनाताई आल्या, कारण मला अगदी खात्री होती की आल्या की सगळं व्यवस्थितच सगळं करणार आणि त्याप्रमाणेच ठरलं. ते खरं ठरलं. मीनाताई शिस्तीच्या जरूर होत्या, पण शिस्त ही त्रासदायक कडक अशी नव्हती. करारी होत्या पण प्रेमळ होत्या. म्हणजे सगळ्यांना त्या हव्याशा वाटायच्या. अर्थात जिथे म्हणजे शिस्त हवी, जिथे पक्केपणा हवा तो हवाच असतो. मुख्याध्यापक म्हणून आम्ही त्यांना घेतलेलं होतं. आणि खरं सांगायचं तर इंग्रजी माध्यमाचं त्याच्या आधी शिक्षिका होत्या, पण मीनाताईंमुळे हे निर्विवाद सत्य आहे की जी शाळा वाढली ती वाढली. सर्व दूर महाराष्ट्रात सगळीकडे त्यांचं नाव झालं. हे अगदी अतिशय खरी गोष्ट आहे. म्हणजे त्या अर्थात त्याच्या आधीच्या शिक्षिका आणि नंतरच्या प्राथमिक शाळा म्हणजे पद्माताई भटकळ काय, जयश्रीताई पै काय, यासुद्धा अतिशय उत्तम शिक्षिका होत्या पुढच्या प्राथमिकच्या. सगळं एकूण आमचं चांगलं चाललेलं होतं. आणि मीनाताईंची नेमणूक म्हणजे डोळ्यासमोर कशा आल्या तर त्या माझ्या पालक होत्या म्हणून. रोहित माझ्याकडे होता आणि त्यामुळे त्या डोळ्यासमोर होत्या. आणि आल्यानंतर त्याने खरोखरच अतिशय विशेष म्हणजे त्यांच्या स्वभावाचं हे की जे करतील ते, तिथे मी कोण आहे अमकं काही नाही, सगळं मनापासून स्वतः करून मेहनत करून सगळं अरे भरपूर. आम्ही त्यावेळेला दूरदर्शन नवीनच सुरू झालेलं होतं आणि शाळांचे बालोद्यानमध्ये कार्यक्रम व्हायचे. आमच्या शाळेला त्यांचं कार्यक्रम चांगले असायचं बोलावून आलं होतं. मीनाताईंना जरा चंदावरकरांमुळे सगळं काकांमुळे माहिती होतं सगळं बरंचसं.
आणि आम्ही मुंबईला गेलो. पण कुठेही मीनाताईंचं असं नाही, जे लागेल ते काम, मी म्हणजे कोणीतरी आहे, मी म्हणजे काही, सगळं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन, मदत, सर्व तऱ्हेची. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, फार वैशिष्ट्य होतं. नाही तर खरोखर पाहिलं असतं तर त्यांनी म्हणजे कितीतरी हे केलं असतं, रुबाब केला असता तर चालू शकलं असतं, पण कधीच नाही. आणि माझ्या डोळ्यासमोर त्या होत्या म्हणून मी इंग्रजी माध्यमाला त्या घ्यायच्या. दरवेळी उल्लेख करायचा मी रजनीताई. अगं कशाला रजनीताई, कशाला उल्लेख करते सारखं, काही कारण नाही येत नाही, पण माझ्या मनात ते आहे तर मी ते म्हणणार, असं त्यांचं. म्हणजे हा जो एक स्वभाव होता की वास्तविक पाहिलं तर खरोखरच त्या किती मोठ्या होत्या किंवा काही, पण तसा त्यांनी कुठेही हे दाखवलं नाही. जिथे आम्ही हे करू तिथे पडेल ते काम मुलांचं करत, पडेल ते काम पडेल ते सगळ्या आमच्यात मिसळून होत्या. गॅदरिंगच्या वेळेससुद्धा सगळीकडे म्हणजे मी म्हणजे कोणीतरी आहे, मी म्हणजे काही एक त्या चंदावरकरांचं नाव तर खूपच गाजत होतं, पण त्याचा इथे संबंध काही नाही. मी अभिनवची आहे, अभिनवमध्ये. आणि खरोखरच त्यांनी शाळेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्यामुळे निश्चितपणे त्या आणि मिसेस भटकळ, जयश्रीताई पै या तिघी चौघींमुळे तर शाळेचं नाव, इंग्रजी माध्यमाचंसुद्धा अतिशय म्हणजे नावाजली शाळा ती. कारण मनापासून जे करतो ते जास्त हे होतंच, म्हणजे यशस्वी होतं अगदी मनापासून ते. तर अशा आमच्या मीनाताई. आणखीन आमची मैत्रीणच म्हणजे ती. आम्ही कधीच आमच्यात काही कुठच्याच तऱ्हेचं अंतर मानलं नाही, त्यांनी कधी ठेवलं नाही. घर जवळ होतं, मग गॅदरिंग वगैरे असलं की काहीतरी लागलं, काहीतरी लागायचं, काहीतरी व्हायचं, या चालल्या धावत आणलं काहीतरी. असं कधीही नाही की आता काय मी कशाला आणू, मी कशाला जाऊ, माझ्याकडे आहे नाही, ते काही नाही. आमचं टी व्हीवर त्यावेळी दूरदर्शन नवीन निघालं होतं आणि बालोद्यानमध्ये कार्यक्रम होता, मुंबईला जायचं होतं घेऊन. तर अर्थात मीनाताई थोड्या त्या क्षेत्रातल्या असल्यामुळे त्यांना माहिती होतं सगळं, त्यांच्याबरोबर होत्याच. तिथे जे लागेल ते, जी लागेल ती मदत, मुलींना काही ड्रेसेस हवे ते काही, त्यावेळेला कुठे इतकं सगळं म्हणजे हे होतं, तर सगळ्याला आमच्या ताई तयार, कुछ भी बोलो प्रॉब्लेम कुछ भी हात या तयार. म्हणजे हा जो स्वभावातलं वैशिष्ट्य होतं ते मला मुख्य सांगायचं आहे, की नाहीतर कोणीतरी म्हटलं असतं मी अशी आहे, मी तशी आहे, काहीही नाही. त्यामुळे त्या इंग्रजी माध्यमाच्या माझ्या डोळ्यासमोर होत्याच. इंग्रजी माध्यम काढायचं ठरलं तेव्हाच मी ताबडतोब मंडळाला मीनाताईंचं नाव सुचवलं आणि अर्थात अमान्य होण्यासारखं नव्हतंच काही, आणि त्या तर तयारच होत्या. लोकांना आमच्याच मंडळाला असं वाटलं की त्या कशा येतील अहो, कसं काय, पण त्यांनी लगेच ते मान्य केलं आणि त्या आल्या. आणि त्यामुळे खरोखरच त्यांनी अतिशय मेहनत घेऊन इंग्रजी शाळा पण बघतोय नावारूपाला आली. त्यांच्या सगळ्या सहकारी पण, जयश्रीताई पै काय, या माधुरीताई काय, सगळ्या एकूण एक सगळ्या चांगल्या, पद्माताई भटकळ काय, सगळ्यांची नावं किती घ्यायची आणि आत्ता आठवती तरी, पण खरोखरच म्हणजे सगळ्या उत्तम आणि व्यवस्थित झालं. त्यामुळे अभिनवचं आमचं नशीब चांगलं ठरलं. बोलावं तितकं मीनाताईंबद्दल थोडं आहे, पण कधीही त्यांनी स्वतःला असं वेगळं समजलं नाही, कुठच्या कामाला त्या मागे हटल्या नाहीत. गॅदरिंग असो काही असो, उत्तम मार्गदर्शन, मीपणा केला नाही. असतं केलं असतं तर चाललं असतं. आणि आमची तर अगदी मैत्रीच होती आणि त्या मैत्रिणीच्या स्वरूपातच आमच्याशी व्यवस्थित वागत होत्या. आणि अशी ही मीना, आम्ही तिला मीनाच म्हणायचो, मीनाताई आत्ता म्हणते, पण मीना इकडे ये, मीना तिकडे जा, मीना, अशी इतकी मैत्रीण होती. पण कुठेही कधीही काही त्यांनी हे दर्शवलं नाही. हे मला त्यांच्या स्वभावाचा विशेष म्हणून मी परत ते सांगते. बाकीचं तर काय आपल्याला माहितीच आहे, किती हुशार होत्या, त्या कसं त्याने होतं ते. इथे अभिनव लागल्यानंतरही त्या इंग्लंडला गेल्या, त्या तिथल्या शाळांचं सगळं बघून आल्या. एकदा इथलं मॉन्टेसरी जेव्हा त्यांनी चालवली तेव्हा, की मॉन्टेसरी काही ट्रेनिंग झालेलं नव्हतं, पण तिथल्या शाळांचं सगळं कार्य कसं चालतं काय लागतं बघून मला, पुस्तकं वाचली, सगळं केलं आणि मग सगळं आपलं अपडेट केलं. म्हणजे असं काही कुठे हे नाही की माझं कोर्स झाला नाही आहे की अमकं नाही, असं काही त्यांनी दर्शवलं नाही. अशी ही मीना, आम्हाला खरोखरच वाईट वाटतं की आमची मीनाच आम्ही म्हणायचो, मीना ताई या अमकं, असंही नाही. ती ज्या वेळेस एकदम सोडून गेली त्यावेळेला म्हणजे मनाला पटतच नव्हतं की सोडून जाते. आणि अजूनही असं वाटतं की कुठेतरी पटकन हाक मारेल, रजनीताई या इकडे असं म्हणेल, इतकी आठवण येते. असं ते खरं मनासमोरचं स्वरूप आहे. आणखीन काय बोलू, आणखीन बोलायला लागले तर कदाचित थांबते इथेच. धन्यवाद.